नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आज आपण भेटणार आहोत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांना. रवींद्र चव्हाणजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये आणि खूप खूप अभिनंदन. एक सामान्य कार्यकर्ता, एक संघाचा कार्यकर्ता, ते आज भाजपसारख्या मोठ्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष. नवी जबाबदारी आहे. खरं तर प्रदेशाध्यक्ष म्हणजे संघटना मजबूत करणं, यासाठी सगळ्यात आधी लागते ती म्हणजे जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ. रवींद्र चव्हाणांना आम्ही जे पाहिलंय तर ते आता हे कसं जमवतायत? खरं तर रामभाऊ मागींनी असं म्हटलं आहे की कार्यकर्ता कसा असावा, तर तो जिभेवरती साखर, डोक्यावरती बर्फ आणि पायाला भिंगरी. बरोबर. आणि त्यामुळे येणारा काळ जो आहे, मी सत्तेमधला असणारा प्रदेशाध्यक्ष आहे. नेरेटिव्हची लढाई ही सर्वात मोठी चालू झाली आहे. त्यामुळे कोण कधी कोणता नेरेटिव्ह सेट करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्हली जनहिताचा असणारा नेरेटिव्ह हा सातत्याने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. बरं, नरेटिव्हचा विषय काढला. मी खरं तर पुढचा मुद्दा घेणार होते, पण तुम्ही नरेटिव्हचा विषय काढला म्हणून म्हणते की 10 वाजलेत. तुम्हाला 10च्या भोंग्याची फार भीती वाटते? नाही, तो 9चा आहे माझं असं म्हणणं. नाही, आता 10ला झालाय. 10ला झालाय, ठीक आहे. वेळ थोडीशी बदलली असेल, परंतु खरं तर या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचं, बघा, एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीने, म्हणजे 10 वाजता जसं आपण म्हटलं, त्यांनी एक काल शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळातील एका नेत्याच्या संदर्भात जे दाखवलं, शिरसाट साहेबांच्या संदर्भात दाखवलं, त्यांनी त्याचा खुलासाही केला. आता हे दाखवणं योग्य की छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे 12 गडकिल्ल्यांच्या युनेस्कोमध्ये झालेली त्यांची निवड, हे दाखवणं योग्य, हे आपण ठरवलं पाहिजे. आता हे लवकर काय जाईल मला माहीत नाही. प्रयत्न असा असला पाहिजे संघटना म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून, कार्यकर्ता म्हणून, की हा जो निर्णय आहे, हा निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं बरोबर हे गरजेचं आहे. मला आता प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची रिॲक्शन यावर हवीच आहे की शिरसाटांचा संजय राऊतांनी दाखवलेला तो व्हिडिओ किंवा त्यांना आलेली आयकराची नोटीस, त्याच्यानंतर संजय गायकवाड यांनी ज्या कॅन्टीनवाल्याला केलेली मारहाण, मग एक प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? हे माझ्या पार्टीचा विषय नाही, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 2014 पासून आजपर्यंत पूर्वीचे असणारे आयकर भरणारे जी मंडळी होती त्यांची संख्या किती होती? 1 कोटी. आज किती झाली आहे? तर ती आज 5 कोटीपेक्षा जास्त झाली. याचा अर्थ काय? तर केंद्रातलं असणारं हे डिपार्टमेंट जे आहे ते प्रोॲक्टिव्हली काम करत आहे. म्हणूनच तर ते ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ना, काही घटना ज्या आहेत त्या घडत राहतात. आणि लोकप्रतिनिधी जे असतात यांना 5 वर्षातून एकदा ॲफिडेविट द्यावं लागतं. हे ॲफिडेविट ज्यावेळेला आपण देतो, मी मगाशी एका वाहिनीला सांगितलं की त्यांनी ॲफिडेविट दिल्यानंतर त्या ॲफिडेविटमध्ये जर मालमत्ता वाढली आहे किंवा काय झालं तर त्या संदर्भात आयकर विभाग त्यांना नोटिसा हे देतच असतो. हा संदेश आहे कोणालाही, मी सामान्य माणसाला हे माहीत असलं पाहिजे की वस्तुस्थिती आहे. मी म्हटलं म्हणून मी उदाहरण म्हणून सांगितलं की पूर्वी 1 कोटी एवढेच फक्त इन्कम टॅक्स भरणारी संख्या होती, आज ती 5 कोटी झाली. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली. याचा अर्थ काय की त्याच्यावरती आता एक वेगळ्या पद्धतीची नजर आहे सरकार. आपण पुन्हा संघटनेकडे वळूया. भाजपवर नेहमी असा आरोप होतो की त्यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यामध्ये आरोप असलेल्या लोकांना त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकले की ते धुवून स्वच्छ होऊन बाहेर येतात आणि मग भाजप त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतो. नुकतंच उदाहरण आहे नाशिकचं सुधाकर बडगुजर. तुम्ही स्वतः त्यांना भाजपचे हे गळ्यात घातलेला होता आणि त्यांना भाजपमध्ये घेतलं.
आधी आरोप झाले त्यांच्यावर गंभीर आरोप होते, दाऊदशी संबंधित वगैरे असे सगळे मोठे गंभीर आरोप असताना बडगुजर यांना तुम्ही पक्षामध्ये का घेतलं? एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार करणं हे फार गरजेचं असतं आणि त्या विस्तार करत असताना सर्व गोष्टी तपासून घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. आणि या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार हा सर्व मंडळींनी मिळून केला. तिथली असणारी पूर्णच्या पूर्ण टीम आहे त्या सर्वांनी केला. भारतीय जनता पार्टी म्हणून तिथलं असणारं जे युनिट आहे त्या युनिटशी सुद्धा त्या संदर्भात त्यावेळच्या काळामध्ये चर्चा झाली. त्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर विस्ताराच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवेश हा अत्यंत गरजेचा आहे असं सर्वानुमते एक मत झालं. आणि शेवटी पार्टी ही सर्वानुमते तिकडच्या असणाऱ्या सगळ्यांचे विचार घेऊन ही चालणारी असते. पण तुम्ही गरज म्हणालात, मग ही गरज काय? म्हणजे बडगुजर यांना पक्षामध्ये एवढे गंभीर आरोप असताना पक्षामध्ये घेणं ही अशी काय मोठी गरज आहे? किंवा मग एखाद्यावर आरोप असतील तर त्याला पक्षामध्ये घेण्यासाठी पक्षाचं काय क्रायटेरिया आहे? नाही, पक्षाचा क्रायटेरिया असं आपण म्हणत नाही. आपण संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे सुद्धा त्यावेळच्या काळामध्ये आम्ही पार्टीमध्ये घेतले. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेतील तिथले असणारं डेव्हलपमेंट, तिथे असणारी सर्व परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्या ठिकाणी जे पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून त्यांना घेणं हे त्यावेळच्या काळामध्ये संयुक्तिक दृष्टिकोन हा सर्व सामूहिकदृष्ट्या निर्णयामध्ये लक्षात आला. फक्त सत्तेसाठी म्हणून कोणावर कितीही गंभीर आरोप असले तरीही त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. आरोप करणारे कोण आहेत? कालपर्यंत त्यांच्याबरोबर काम करणारे आरोप जे करतायत, जे आत्ता पुन्हा आरोप करतायत ते कोण करतायत? तर ते सगळेजण त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करणारे ही सर्व मंडळी आरोप करत असतात. आम्ही असा विचार काय करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला राष्ट्रीयत्वाचा धागा घेऊन चालणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला बरोबर घेऊन चाललं पाहिजे. आणि त्याने जर ते स्वीकारलं तर आम्ही त्याला नक्कीच आमच्याबरोबर घेऊ. आणि आमच्याबरोबर राहून जर कधी त्यांनी चूक करत असेल तर त्याला आम्ही आमच्याबरोबर ठेवणार नाही, ही भूमिका आम्ही स्पष्ट केली. निशिकांत दुबे सारखे खासदार जर असं म्हणत असतील किंवा मराठीविषयी बोलत असतील किंवा इतरही, आता बरेच लोक डोकं वर काढतात. केडियासारखा व्यापारी होता जो म्हणत होता की मी मराठी बोलणारच नाही. त्याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेनं किंवा राज ठाकरे यांच्या मनसेनं स्टँड घेतला. मग त्यावर भाजपनं काही स्टँड का नाही घेतला? मग असं होणार नाही का की भाजप काही मराठीच्या विरोधी आहे की काय, असा लोकांच्या मनात संभ्रम नाही होणार? असा 100% संभ्रम नाही. हा फक्त संभ्रम जो आहे हा संभ्रम फक्त 2 पक्षांमध्येच आहे. 2 पक्षांमध्येच आहे. तोही सुद्धा उद्धव ठाकरे यांची सेना आणि राज ठाकरे यांची असणारी पार्टी. त्यांचाही संभ्रम दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न हा सरकार म्हणून करण्यात आलेला आहे. परंतु जर त्यांनी तो मुद्दा निवडणुकीचा जर घेतला असेल तर त्याला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. तर मलाही असं वाटतं की वाहिन्यांनीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे गरजेचं आहे. एखादा मुद्दा किती वेळ चालवावा या संदर्भामध्ये जर कमिटी तयार केलेली आहे, कमिटी त्या संदर्भातला अभ्यास करून त्या संदर्भातला अहवाल तयार करेल, ते विधानसभेमध्ये पाठवेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता मला असं वाटतं की त्या समिती आहे किंवा अहवाल देईल हा झाला सगळा टेक्निकल मुद्दा. मात्र मराठी भाषा किंवा अस्मिता मुद्दा हा जो आहे टेक्निकल कसा असू शकतो? मराठी भाषा अस्मिता हा मुद्दा लोकांच्या भावनेशी जोडलेला आहे. त्यामुळे तो मुद्दा ठाकरेंची शिवसेना किंवा मनसे घेत असेल तर तुम्हाला असं वाटतं की हिंदी मराठी भाषा असं पोलरायझेशन होईल, त्याचा फायदा भाजपला? 2 गोष्टी आहेत. रोज काहीतरी नवीन सुरू असतं. आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये एकदा पुण्यामध्ये तिथल्या असणाऱ्या अमितभाई आले होते म्हणून एका कार्यक्रमाला गेलो. त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांकडून
एक उल्लेख झाला, गुजरातच्या संदर्भातला उल्लेख झाला. किती जोरात सगळ्यांनी त्या विषयावरती बोलले. पण त्याच बाबतीमध्ये नंतर अनेक असे व्हिडिओज पूर्वीचे त्यांचे काढले गेले आणि त्याच्यामध्ये ते कसे बोलले आहेत तेही सगळं म्हटलं गेलं. आत्ता तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे महापालिका निवडणुका. तर मग महापालिका निवडणुकांमध्ये युती करणार, तीनही पक्ष एकत्र असतील की स्वतंत्र? खरं तर महायुती ही आम्ही वारंवार सांगतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आत्ता येणाऱ्या काळामधल्या ह्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील. सगळ्या महापालिका देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता अधिवेशन संपल्यानंतर त्या विभागांमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमचा प्रवास होणार आहे. तिथले असणारे प्रमुख कार्यकर्ते, तिथले असणारी आमची जिल्ह्याची टीम, या सगळ्यांबरोबर तिथले लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांची एक जी भेटीगाठी म्हणा किंवा त्यांच्या असणाऱ्या समस्या आहेत त्या सगळ्या जाणून घेऊन कार्यकर्ता आणि नेता या सगळ्या गोष्टी एकत्रपणे या सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने महायुतीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक चांगल्या पद्धतीचं वातावरण हे तयार करणं हे गरजेचं आहे. पण सगळ्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? एकत्र लढू. काही महायुती पूर्ण एकत्र लढणार, महायुती म्हणूनच लढू. आणि मग मुंबई आणि ठाणे महापालिका या सर्व ठिकाणची असणारी त्या ठिकाणची असणारी परिस्थिती महायुतीला अतिशय पोषक आहे. त्यामुळे आम्ही सर्व निवडणुका या महायुतीतच लढणार असं सध्या तरी आम्ही ठरवलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलंही महायुतीचे सर्व कार्यकर्ते टाकतात. सगळ्यात लक्ष असेल BMC. मग शिंदे आणि दादांचं फार काही राष्ट्रवादीचं नाही आहे, पण मग शिंदे आणि भाजप असं 50-50? हे आज या संदर्भातलं खरं तर विचार करणं योग्य नाही. त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती त्यांची कोर टीम, आमची कोर टीम ही सगळी मंडळी बसतील. बसून मग त्या संदर्भातल्या काय जागा वाटप असू शकतात किंवा कशा पद्धतीने करावं एकदम चांगल्या पद्धतीने आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, एकदम यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. माहिती म्हणून कसं जागांचं वाटप करावं, काय करावं ही सगळी मंडळी एवढी वर्ष राजकारणामधला आमचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे महापौर भाजपचा हे महापौर ही या संदर्भातलं आमचे तर देवेंद्रजी तर तुम्हाला माहीत आहे अतिशय उदार आहेत. ते काय त्यावेळेला देऊ शकतील म्हणजे शिंदेसाठी किंवा त्यांच्या शिवसेनेसाठी होप्स असतील. देवेंद्रजींनी जे ठरवलं तर आम्ही देऊ. शिंदेबरोबर तुमचे बरेचसे खटके उडत होते, ठाणे, कल्याण, डोंबिवली यामध्ये आम्ही पाहिलं होतं. मग आत्ता तुम्ही कसं जुळवून घेता, की मग तुम्ही तिथेही आता जुळवून घेणार आहात, एक प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून जुळवून घेणार आहात, की मग तिथे देखील ठाणा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी पक्षवाढीचा प्रयत्न तुम्ही कराल? खरं तर मलाच माहीत नाही माझं आणि त्यांचे खटके कधी उडालेत. हे माझे अतिशय चांगले संबंध आहेत त्यांच्याबरोबर. महायुती म्हणून अनेक वर्ष आम्ही काम केलं आहे. त्यामुळे असं कधीच होणार नाही. मध्यंतरीच कुठे तरी एका चॅनलवरती लोकसत्तामध्येच मला हा प्रश्न विचारला, असाच प्रश्न विचारला होता आणि माझं वक्तव्य कोट केलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला सेंट्रलमधूनच असं सांगितलं होतं की सर्व ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण लढलो त्याही ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आपण लढलो नाही म्हणजे 48 लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी आम्हाला यानंतरच्या काळामध्ये उमेदवार द्यायचा, तयारी करायची आहे, संघटनात्मक तयारी करायची आहे. आणि म्हणून मग आम्ही सगळेजण तयारी करत होतो. आणि जसं लक्षात आलं की महायुतीमध्ये लढायची आहे तर सर्वात पहिल्यांदा कल्याण लोकसभेचं उमेदवारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची घोषित मीच केली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पहिल्याच्या कुठच्या तरी एखाद्या विषयाला कोट करून केल्या जातात. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही सर्व ठिकाणी लढणार आहोत. तुम्ही आधी मंत्री होतात PWD, तुमचं कामही आम्ही पाहिलं, उत्तम काम तुम्ही त्या ठिकाणी करत होतात. रस्त्याचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे. एक्झिक्युटिव्ह पद होतं मंत्री म्हणून. आता हे प्रदेशाध्यक्ष म्हणजे संघटनात्मक असं हे पद आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? म्हणजे हे प्रमोशन आहे की डिमोशन आहे, काय वाटतं तुम्हाला?
हे 100% प्रमोशनच आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यावेळेला असं वाटत असतं काम करत असताना, तेव्हा त्याला असं वाटत असतं की मी मंडळाचा अध्यक्ष व्हावं. कोणाला तरी वाटत असतं की मी तालुक्याचा अध्यक्ष व्हावं, कोणाला तरी वाटतं की मी जिल्ह्याचा अध्यक्ष व्हावं. मला तर मी तर प्रदेशाध्यक्ष झालो. एक कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदावरती जाणं हे खरं तर कार्यकर्त्याचा सन्मान आहे आणि माझ्यासारख्याचा तर 100% सन्मान आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टीचा प्रदेशाध्यक्ष. मी उपाध्यक्ष म्हणून मला सर्वात पहिल्यांदा युवा मोर्चाची जबाबदारी दिली. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदावरती ज्यावेळेला पार्टी विचार करते त्यावेळेला पार्टी मी उपकारच समजेन की पार्टीने माझ्यावरती फार मोठे उपकार केले. त्यामुळे 100% प्रमोशन म्हणणं पण योग्य नाही. प्रमोशनपेक्षा जास्त मी उपकार म्हणेन, पार्टीचे उपकार आहेत की एखाद्या कार्यकर्त्याला एवढं मोठं करणं हे पार्टीचे उपकारच म्हणावे लागतील. कारण इतर पार्टींमध्ये ही पद्धत नाही आहे की एखाद्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत घेऊन जाणं नाही. परिवारवाद आहे सर्व ठिकाणी आणि त्या ठिकाणी असा कार्यकर्ता जर मोठं करण्याची एक प्रक्रिया ज्या पार्टीमध्ये होते आणि त्याच्यामधला एक भाग आपण होतो आहे तर ते नक्कीच सन्मानच आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते. जयंत पाटलांनी आता पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं